सर्वप्रथम आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे नेते राहुल गांधीजींना या संविधान सन्मान सभेचं निमंत्रण, महासभेचं निमंत्रण त्यांनी दिलेलं होतं. पण 5 राज्यात ज्या निवडणुका चालू आहे, आधी शेवटच्या टप्प्यात तेलंगणात त्यांचा प्रचार चालू आहे. तसं पत्र सुद्धा आदरणीय राहुल गांधीजींनी बाळासाहेब आंबेडकर साहेबांना पाठवले. या कार्यक्रमाच्या शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत आणि मी राहुल गांधींचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहो. मी सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सगळ्या चमूला या संविधान सन्मान महासभेच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि विशेष करून आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जिथं संविधानाचा विषय आला, संविधानाला जे कोणी तोडायचा प्रयत्न करत असतील त्यांच्या विरोधातली लढाई आणि जे कोणी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्रित येतात त्याच्या बरोबर उभं राहण्याचा संकल्प आमचा काँग्रेस पक्षाचा आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला राहुल गांधीजींनी हे निमंत्रण स्वीकारलेलं होतं आणि त्या निमित्तानं मी या ठिकाणी आलेलो. मित्र, मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगेन, कारण की आता सगळे अनेक वक्त्यांनी आणि चांगलं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे. या देशामध्ये भाजपचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर 2014 2015 असा हा काळ त्यांनी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली. पण घोषणाबाजी होती, जुमलेबाजी होती. पण जसं 2016 लागलं त्यांनी आपला कलर दाखवण्याचं काम सुरू केलं. आपल्याला लक्षात असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आर्थिक धोरण या देशासाठी बनवलं होतं, ते बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरणच बदलवण्याचा निर्णय केंद्रातल्या भाजपच्या मोदी सरकारने घेतला. बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून टॅक्स घ्यायचा आणि शेवटच्या माणसापर्यंत तो पैसा पोचला पाहिजे. पैसा पोचला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या देशामध्ये रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याच्या सोयी नव्हत्या, फक्त 50 गावात विद्युत होती, आपल्याजवळ मिलिटरी नव्हती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांपर्यंत सगळ्यांनी त्याला पद्धतशीर या देशामध्ये राबवलं. आणि म्हणून आपण आज असंख्य लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणामुळे आज आपण माणूस म्हणून जगतोय. पण जसं भाजपचं मोदीचं सरकार देशात बहुमताचं आल्यानंतर या सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं, जीएसटीचं धोरण आणलं, यांचं धोरण आणलं आणि तुमचे आमचे पैसे बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण मोठ्यांकडून पैसे घेतले जात होते आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात होतं. यांनी त्या धोरणाला उलट केलं. यांनी त्या धोरणाला आपल्याकडून पैसे गोळा केले आणि मुठभर त्यांच्या मित्रांना पैसे देण्याची सुरुवात केली. आपण पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये एकीकडे आपल्याला खायला अन्न नाही, हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या देशातली मुठभर लोक श्रीमंत व्हायला निघाल. आखरी त्यांच्याकडे काही नोट छापायच्या मशिनी नव्हत्या. आखरी तुमचा आमचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून थोडा राज्याच्या, थोडासा केंद्राच्या आणि जो मूळ उत्पादक आहे म्हणजे त्यांचे मुठभर मित्र त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलं. मी खासदार होतो त्या काळात. मी या धोरणाचा कडाडून वेळ केला, बाळासाहेबांना माहिती आहे. आणि मी सांगितलं की हे नवीन आर्थिक धोरण तुम्ही आणत असाल तर या आर्थिक धोरणामध्ये माझ्या अन्नदात्याचा, माझ्या शेतकऱ्याचा आणि गरिबाचाही वाटा असला पाहिजे. या धोरणामध्ये त्या पद्धतीची तरतूद आपण आणली पाहिजे. तिथं आमचं भांडण झालं प्रधानमंत्र्याबरोबर आणि तिथंच मी खासदारकीचा राजीनामा दिला. मूळ प्रश्न असा आहे
की त्या जीएसटीचा परिणाम आज आपला देश भोगतोय. आरक्षणाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले. महाराष्ट्रात त्यांच्या विचाराचं सरकार या ठिकाणी आहे. मराठा, ओबीसी, धनगर अशा विविध जातीला प्रलोभन 2014 मध्ये या लोकांनी दिलं आणि सांगितले की आमचं सरकार केंद्रात राज्यात आलं तर आम्ही आरक्षण देऊ. पण 9 वर्ष नाही, 9.5 वर्ष पूर्ण झाली. सरकार जायची वेळ आता मोदी सरकारचं काउंटडाऊन सुरू झालं. फरवरीमध्ये आचारसंहिता लागेल. आपण आता नोव्हेंबर संपत्या, डिसेंबर, जानेवारी आणि फरवरीच्या 15 लोकसभेच्या आचारसंहिता लागतील. म्हणजे मोदी सरकारचं काउंटडाऊन सुरू झालं. पण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची व्यवस्था निर्माण नाही झाली. ओबीसी, मराठा याचा वाद निर्माण करून महाराष्ट्रामध्ये आता दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करतात. आपण पाहिलं असेल की जालन्यामधले शेतकरी आलेत मुंबईमध्ये. त्यांनी सरकारला पत्र दिलं आणि सांगितलं की आमची किडनी विकायची, आमचं लिव्हर विकायचं, आमच्या शरीराचे भाग विकायचे. आता आमच्याजवळ विकायला काही राहिलं नाही. या भावनात्मक भूमिका घेऊन अन्नदाता जेव्हा मुंबई सरकारच्या दरबारात येत असेल तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची दाहकता किती असेल याचा अंदाज बांधला. 1 सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झालेत. दुष्काळ अजून जाहीर झाला नाही. दाहकता मोठी आहे. पण यांनी ते सगळे विषय, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, याला डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक डिवाइड अँड रोल जे इंग्रजाची पॉलिसी होती त्याच पॉलिसीचं अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सुरू केला. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये हे पाप आम्ही कधी चालू देणार नाही हे सांगायसाठी मी इथे आलेलो. मित्र, ज्या पद्धतीने शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचं पाप राज्यातलं बीजेपी प्रणित सरकार करत असेल आणि जे कोणी याचा विरोध करायला उभं होत असेल तर काँग्रेस त्याच्या बरोबर उभं राहायला तयार आहे हे सांगायसाठी मी इथं आलेलो. आपल्याला माहित असेल की आज बाबासाहेब आंबेडकर सांगायत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. महाराष्ट्रातल्या 65,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्यात. नाना पटोले सुद्धा गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकला. आमच्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांचे पोरं गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात आणि तिथून मग आपल्याला संधी मिळते. तिथं आपली पंख मजबूत होतात. आता ती शाळा बंद करायला निघाले. सरकार त्या पद्धतीची तयारी चालू केली. सरकारला आम्ही सातत्यानं सांगतो की शिक्षक द्या. आज महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख शिक्षकांची पदं खाली आहे. आरोग्याची पदं वेगळी खाली आहे. आरोग्य, शिक्षण हे आमचा अधिकार आहे संविधानामध्ये सांगितल्याप्रमाणे. पण ना आरोग्याच्या व्यवस्था महाराष्ट्रात राहिल्या, ना शिक्षणाच्या व्यवस्था राहिल्यात आणि या सगळ्या खाजगीकरणाकडे चालल्यात. म्हणजे आता हे सगळं खाजगीकरण झालं तर मग जेव्हा खाजगीकरण झालं तिथं आरक्षण वाचेल का? माझा सवाल तुम्हा लोकांना. खाजगीकरण झालं तर आरक्षण राहणार? आरक्षण संपलं तर तुमच्या आमच्या हालत काय होणार? आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी जास्त नाही, बाळासाहेबांना मार्गदर्शन करायचं, आपण सगळे त्यांचं भाषण ऐकायला आलो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून आम्हाला माणसासारखं जगण्याची संधी दिली, आज केंद्रातल्या मोदीच्या सरकारमध्ये जे काही RSSचे लोक, कारण की आता UPSCच्या परीक्षेची गरज राहिली नाही, डायरेक्ट RSSचे जे लोक असतील त्यांना डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या रँकवर पदं दिली गेली. मधल्या काळात आपण पाहिलं असेल त्यांना काही लोकांना आर्थिक सल्लागार वगैरे काय काय बनवलं. बायबेक डेबरॉक नावाचा जो त्यांचा आर्थिक सल्लागार आहे त्यांनी सांगितलं की म्हणाले संविधान बदलायला पाहिजे, देशाला नवीन घटना द्यायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन दुसरे सेनगुप्ता नावाचे एक आहे, ते संचालक आहेत त्याच्यात, त्यांनी तर म्हणाले की ही घटना बाबासाहेबांनी लिहिली नाही, हे नकल आहे, हे नकल आहे, हे बाबासाहेबांनी नाही लिहिलं. आम्ही सगळेजण सांगतो
की आमची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि हे जगातलं सगळ्यात मोठं पवित्र ग्रंथ आहे. पण भाजपचे लोक आता सांगायला लागले की बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नाही, हे घटना बदलावायला पाहिजे. अशा पद्धतीचं जेव्हा सांगत असेल तर आज इथं मगाशी ते आमच्या मित्रांनी जे उडीसा बँगलोर वरून आले, ते म्हणत होते की आपल्याला प्रतिज्ञा घेऊन जावं लागेल, कारण की आज आपण सगळेजण संविधान सन्मान महासभेला आलेलो. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे अजून की मी हा जो रथ नेलेला आहे तो रथ तुम्हाला पुढे नेता आला नाही, पण त्याला कृपया मागे आणू नका, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. पण आज काय परिस्थिती आहे की रथ बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य आज आमच्या सगळ्यांच्या मनात आणि आपल्या रक्तात धावायला पाहिजे. कारण की आपलं संविधानच हे संविधानच बदलावलं हे लोक जेव्हा निघाले असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता मूड बांधण्याची गरज आहे. आणि आपण जेव्हा मूड बांधू, आपल्या अरे हम भी तुम्हारे साथ है बाबा, ऐकून तर घे. मी तेच सांगायला आलेलो हो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती जी आहे ही मतविभाजन चालणार नाही. या परिस्थितीला आपल्या जे संविधानाला मानणाऱ्या सगळ्या वर्गांनी, भाजपनी सामान्य केलं की त्यांना संविधानच मान्य नाही. संविधान मान्य असतं तर त्यांनी खाजगीकरण केलं नसतं, संविधान मान्य नसतं तर त्यांनी शाळा मोडकळीस काढायला नसतं केलं, आरोग्य व्यवस्था संपवल्या नसत्या, आमच्या नोकऱ्यातलं आरक्षण संपवले नसते. हे सगळं त्यांना संविधानच मान्य नाही. आपण सगळेजण या ठिकाणी संविधानाला मानणारी लोक या ठिकाणी आले. आणि बाळासाहेबांनी आज संविधान सन्मान महासभा ठेवली आणि या सभेला आमचा पूर्ण पाठिंबा. मुद्दामून राहुलजीने मला इथं पाठवलं, तोच मी पाठिंबा जाहीर करायला इथं आलेलो. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त न बोलता, खूप साऱ्या विषयावर मला बोलायचं होतं पण वेळ खूप झाली, पण मी या ठिकाणी बाळासाहेबांना सांगेल की हम और तुम मिलके ये संविधान बदलने वाले को एक बार निपटाएंगे.